तर ज्या कार्यकर्त्यांबरोबर तुम्ही चर्चा करणार आहे त्यांनाच निधी मिळत नाहीये, त्यांचीच कामं होत नाही अशी तुम्ही बोलून दाखवली, जी काही कोंडी आर्थिक कोंडी केली जाते सत्ताधाऱ्यांकडून. मला काय म्हणायचं, मी त्याच प्रश्नाचं मी उत्तर शोधतोय. मी वारंवार त्या ठिकाणी नगरपालिकेला आपले पराभूत उमरगा नगरपालिकेत तर अशी परिस्थिती झाली की एक सुद्धा नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. तिथं तर सगळे प्रामाणिक कार्यकर्ते, तिथं आमदार निवडून आले, तिथं मी निवडून आलो. मग त्या नगरपालिकेत नेमका असा काय बदल झाला की एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही आमचा. तिथं आपण जर बघितलं तर जिल्हा परिषदचं एकही सदस्य निवडून येऊ शकला नाही. पंचायत समितीची तिचा एक फक्त पंचायत समितीचा सदस्य त्या ठिकाणी निवडून आलाय. मला वाटतंय अशी का दयनीय अवस्था आमची झाली. मग आमचे निष्ठावान असणारे कार्यकर्ते जे की मशाल्या चिन्हावर निवडणूक लढत होते, त्या बिचाऱ्यांनी नेमकं असं काय पाप केलं होतं का ती लायक नव्हते निवडणूक लढवायच्या. मला वाटतं आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं सत्तेचा वापर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात केला जातो. आणि मला वाटतंय एक ठिकाणी ठीक आहे, मी एखाद्या नगरपालिकेत पराभव झाला मी स्वीकारेन असं म्हणत नाही, किंवा सगळ्याच नगरपालिकेत किंवा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 100% आमची सत्ता येणं गरजेचं आहे. पण ज्या पद्धतीनं पराभव होतोय ते दुर्दैव आहे. आपण बघितलं असेल म्हणजे अगदी पूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकही पंचायत समितीची सत्ता त्या ठिकाणी आम्हाला राखता आली नाही. एकाही नगरपालिकेत आम्हाला सत्ता राखता आली नाही. आणि जिल्हा परिषदला तर अशी विदारक परिस्थिती त्या ठिकाणी झाली. मला वाटतं कार्यकर्त्याच्या बाबतीत हे खरंच दुर्दैव आहे. कुणी काही जरी म्हणत असलं तरी मला वाटतं ती खंत माझ्या मनात आहे. कारण आमच्याकडनं निवडणूक लढवणारे ही सगळे कार्यकर्ते बिचारे अतिशय प्रामाणिकपणे काम करणार आहेत, चांगल्या पद्धतीनं लढणारे आहेत. फक्त एवढंच की ठीक आहे सत्तेची ताकद नव्हती, पण काम करायला तर आमच्यासारखेच तयार होते ना ती सुद्धा. बरं, हा विषय राहिला कार्यकर्त्याचा. आम्ही कुठं कमी पडलोय का, की बाबा खासदार म्हणून मी कमी पडलो का, आमदार म्हणून कैलास पाटील कमी पडले का, प्रवीण सावंत, नेमकं आम्ही आपल्याला वेळ दिला नाही, आम्ही तुमच्या संपर्कात नव्हतो असं नाहीच आहे. पण आम्ही कुठला दुसरा व्यवसायही करत नाही, किंवा बाकीच्या राजकारणासारखं की बाकीचा स्वतःचा सगळा व्यवसाय बघून पुन्हा वेळ मिळाला तर मग सर्वसामान्य माणसाला वेळ, असं पण नाही. आमचं पूर्ण वेळ आमचा सर्वसामान्य लोकांसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही उपलब्ध आहेत. मग असं सगळं असताना मग नेमकं असं काय झालं की इतका भयंकर पराभव आम्हाला स्वीकारावा लागला.